नाशिक प्रतिनिधी अन्सार सय्यद, डेज न्यूज मराठी. नाशिकमध्ये जनकल्याण मराठी पत्रकार संघ, भारत आयोजित भव्य एक दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन गंगापूर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस माननीय दिनकर अण्णा पाटील यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मतदान चोरी व सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक देखील केले. कार्यक्रमाला राज्यभरातील अनेक मान्यवर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलं त्याबद्दल आपले मी सर्वांचे आयोजकांचा आभारी आहे. पण आपल्या सर्वांची महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींची ओळख झाली. खूप आनंद वाटला. या कार्यक्रमाचे आयोजक नाशिक जिल्हा व शहर पदाधिकारी, जनकल्याण मराठी पत्रकार संघ, संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद, राज्याध्यक्ष देवीदास बैरागी, नाशिक जिल्हा आमच्या बडगुजर ताई, आणि त्यानंतर जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित विविध समिती, पोलीस मित्र समिती, अन्याय अत्याचार निवारण समिती, दिव्यांग सेवा समिती, आरोग्य निवारण समिती, हा सर्वांनी असा कार्यक्रम अतिशय सुंदर असा आयोजित केलेला आहे. खरं तर पत्रकार बंधू हे सर्व अन्याय अत्याचार, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी हे सर्व जगात पोहोचवण्याचं काम आपण करत असतात. आणि तुम्ही जे काम करतात मी बघतो, पत्रकार बातमी ही कोणीही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, बातमीचा शोध तुम्ही घेणार, ती बातमी तुम्ही छापणार, त्याच्याबद्दल छापली तो सकाळी पाहणार, त्याचे डोळे उघडणार, तुम्ही त्याचं काम तमाम करणार. म्हणजे चांगलं असो वाईट असो. आम्ही पत्रकारांची मैत्री कायम करतो. मी लय घाबरतो तुम्हाला. मला 50 वर्ष राजकारणात झाले. मी नेहमी सांगतो, मला 35 वर्ष काँग्रेसमध्ये, 11 वर्ष भाजपमध्ये. आता ना माझ्यावर या सगळ्यांनी अन्याय केल्यामुळे मी मनसेत गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिथे निवडणूक पण लढवली, निवडणूक हारलेलो नाही. पत्रकार बंधू, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. या देशामध्ये मतांची चोरी होते, हे तुम्हाला छापावं लागणार आहे. मतांची चोरी करून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला, ते पंतप्रधान झाला. आज आपल्या देशामध्ये एक मोठा माणूस, या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर सुई बनत नव्हती, आपल्याला जाणीव आहे. ज्या काँग्रेसला 70 वर्ष कमवावे लागले, आता 11 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी सगळे विकते तरी संपत नाही. त्यांनी काही केलं नाही. आज मतांची चोरी केली हे निवडणूक आयोगाच्या डोळ्यात समोर दाखवून दिलं ते राहुल गांधी साहेब यांनी. तुम्हाला मान्य आहे का? मान्य असेल तर टाळ्या वाजवा. 76 लाख मत या महाराष्ट्रातले चोरले. 147 मतदारसंघामध्ये भाजप आणि युतीचे लोक चोरीच्या मतावर निवडून आले. आम्ही सुद्धा हरलेलो नाही. नाही तर सीमाताई हिरेला सांगा, राजीनामा द्या, बॅलेट पेपर माझ्यासमोर निवडणूक लढवा, डिपॉझिट राहायचं नाही. हे काम तुम्हाला करायचे. आता हा देश हजारो जाती धर्माने नटलेला देश आहे. अजून एक सांगतो, मी भाजपमध्ये असताना त्यांना 400 पार जागा का करायच्या होत्या, त्यांना संविधान बदलायचं होतं. कारण संविधानामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, त्यांना तिच्यात फार अडचण आहे. त्यांना काही गोष्टी करता येत नाही. त्यामुळे त्यांना 400 पार जागा करून हा देश संपूर्ण ताब्यात घ्यायचा होता. एकाधिकारशाही आणायची होती. हुकुमशाही चालू आहे. म्हणून पत्रकार बंधूंनो, तुम्ही जागे व्हा. आपण या देशातले आपले लेकरं बाळ पुढं सुखी राहिले पाहिजे. त्यासाठी
तुम्ही खरं पाऊल उचललं पाहिजे सगळ्या पत्रकार बंधूंनी आणि यांना थांबवलं पाहिजे. आज राहुल गांधी बिहार मध्ये 1300 किलोमीटर चालणार आहे आणि ते महाराष्ट्रातली तुम्ही बघितलं 76 लाख मताची चोरी सुद्धा त्यांनी दाखवली. ज्यांचं मतदान झालं मेलेल्या माणसाच्या घरी ते चहा पिऊन आले. आम्ही नाशिक मध्ये महाराष्ट्रातला पहिला मोर्चा ईव्हीएम विरोधात आम्ही काढला विधानसभा झाल्यावर आणि मी पूर्णपणे शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि त्या विचाराने मी काम करतो. मला सत्तेची अजिबात हाव नाही. 50 वर्ष झाले जनसेवा करतोय. दादानी सांगितलं अहो ही भारतीय जनता पार्टी लबाड आहे. हिंदुत्व करतील आणि 150 मंदिरं बांधणारा कार्यकर्ता आहे. आणि या शहरातले 750 मंदिरं 2019 ला मी वाचवणारा मी दिनकर पाटील आहे. माझ्याबरोबर रवींद्र धिवरे, सलीम मामा शेख, गजानन शेलार आम्ही 4 समाजाची 4 माणसं उपोषण केलं होतं. ती मंदिरं पडून दिली नाही तरी आम्हाला म्हणता काय हिंदुत्व शिकवायचं आणि काय हिंदुत्व यांचं. आता तुम्ही बघितलं की आमदार सीमाताई हिरे एक माणसाबद्दल सलीम कुत्ता म्हणायची घेऊ नका त्याला घेतलं बघा. आता कोण आहे सलीम कुत्ता तुम्हाला माहिती आहे? मी कडवट माणूस आहे. हे माझं सगळं भाषेत त्यांना दाखवा पाठवून द्या त्या लबाडांना. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मला माझे विचार मांडण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहे आणि मी कसला घाबरतो मोदींना देवेंद्रजीला. तुम्ही बघा ना त्या जळगावून तो माणूस आहे तो झेंडावंदन करतो आणि तो छगन भुजबळ म्हातारा त्याला काही दिली नाही. तो बिचारा आखिर राष्ट्रवादीचं जाऊन झेंडावंदन केलं त्यांनी. केवढा अन्याय अत्याचार हो. जर त्या म्हाताऱ्याला दिलं असतं करून तर काय प्रॉब्लेम होता. म्हातारा माणूस आहे. आम्ही तर म्हणलं पालकमंत्री त्या नरारी हिरवळला करा. आदिवासी माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याला करा. तुम्हाला चालत की त्यांचे मत चालतात फक्त. तुम्हाला गोर गरीब नको. तुम्हाला गिरीश पाहिजे का पाहिजे सगळं घरी येतं ना ऐकून. मला बोलवलं बरं झालं तुमची माई एवढ्यांची भेट झाली आणि एकत्र भेटले एवढे. खूप आनंद झाला तुम्ही एवढे एकत्र आलात. पण ही बातमी सगळी तिकडे जाऊ द्या आणि सगळे लिहा दिनकर पाटील असं बोलला. महाराष्ट्रात गेली पाहिजे ही बातमी. चोरांच्या मतावर निवडून आलेलं सरकार असं एवढं हेली आणि अन्याय अत्याचार करतायत. तुम्ही बघा अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात खून दरोडे हाना माऱ्या चोऱ्या माऱ्या बलात्कार जे करतील भ्रष्टाचार करतील. मग भाजपमध्ये जायचं तिथे एक मोठं मशीन आहे मी पाहिलं 11 वर्ष. मग त्याच्यात तो माणूस घालतात मग तो वर काढतात लगेच क्लीन तो झाला लागला कामाला तो. अरे किती डेंजर परिस्थिती नका. आपण सगळ्या भारतातल्या नागरिकांनी आता जागरूक झालं पाहिजे. राहुल गांधी सारखा माणूस या देशामध्ये तुम्ही बघा ना त्यांच्या आईजोबाला ना आजीला विचारता येईल काय केलं. अहो पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू इंदिराजी गांधी राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि त्यांचीच आज तो नातू ती मुलगी प्रियंकाजी हे सगळे जीवार उधार होऊन या देशासाठी आज काम करतात. आणि आज महाराष्ट्रामध्ये बघा राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे हे 3 माणसं झोपतच नाही महाराष्ट्रात. सारखे तानाजी संताजी सारखे ते दोघच भाऊ दिसतात. कारण त्यांना माहिती आहे दोघं पक्के यांच्या माग महाराष्ट्र चाललाय. मराठीचा मुद्दा त्यांनी हिंदी भाषा सक्तीची केली आणि नुसते राजसाहेब पुढे आले 3 दिवसामध्ये GR मागे दोघं भाऊ एकत्र झाले. एक विजयी मेळावा ठेवला. किती काय काय बोलते आता हे बाकीचे.
आता ते एकत्र 100% होणार आहे ना, लक्षात ठेवा. आम्ही नाशिक मध्ये सुद्धा आमच्या मिटिंगा सुरू झाल्या शिवसेना मनसेच्या. तुम्ही सगळे मागे राहा, आमच्यासाठी नका, या महाराष्ट्रासाठी राहा. या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार हुकुमशाही देशामध्ये हुकुमशाही पाहत आहे. त्यांना संविधान व्यक्ती त्यांना सगळ्यांना बदलायचे. हे फक्त महापुरुषांचे गोड म्हणून नाव घेता मतांसाठी, त्यांचं कोणावरच प्रेम नाहीये. भारतीय जनता पार्टी कॉर्पोरेट कंपनी आहे. कंपनी माहिती ना, नफा जिथं मिळत तेवढंच काम करायचं. इजंट थ्रो तुम्ही क्रिकेट चालताना पाहिलं का, चेंडू जेवढा उपयोग आहे थोडा खराब झाला का लगेच बाजूला दुसरा घेत्या. तसं इथं माणसांचा उपयोग करतात. धन्यवाद मला बोलवलं. आणि सगळे तुम्ही जागरूक व्हा या देशाचे नागरिक म्हणून. आणि सगळ्यांनी भाजपला यांना धडा शिकवा. सगळ्यांनी सेक्युलर विचार या देशामध्ये पुन्हा हा देश अखंड राहिला पाहिजे. मी आधीच बोललो, हजारो जाती धर्माने नटलेला भारत देश आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमच्या आमच्या बुजुर्गांनी जीवदान दिलेलं यांचं कोणीच नव्हतं. हे फक्त बाधा मारतायत, आता खोटं खोटं बोलतायत, एजन्सीचा उपयोग करतात. कोणी बोलला का लगेच केस केली का लगेच पक्षात. तुम्ही बघा पंचवटीतला मारामारी झाली, दुसऱ्या दिवशी लगेच तिकडं ओके केस नीट. आलं लक्षात, याचा लक्षात आला ना. हा अशी पद्धती तिथं. म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक व्हा आणि जागरूक होऊन सगळ्यांनी पत्रकारांमध्ये या देशातला आपल्या माय बहिणीला बंधू वगैरे पुढची पिढी सुखी राहिली पाहिजे यासाठी काम करा, एवढीच विनंती करतो. तुम्ही मला बोलवलं, तुमच्या एवढ्या पुढे बोलायची तरी संधी पण नसती मिळाली. आणि मिळाली याची तरी तुम्ही ऐकूनच घेतलं. मला 100 प्रश्न विचारले असते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.